नाही तो नंतर सांगते, मला एक वेगळं आठवलं आता. अगं त्या दिवशी काय झालं पण आधी आपण जेवूया का? मला खरंच खूप भूक राहील. ऐक ना, सांग तू बघ ना, तू मध्ये मध्ये सॉरी बोल. तू मध्ये मध्ये इंटरफेअर करू नकोस. मला सुचलेलं सगळं मी विसरून जाते. बरं तू बोल. काय त्या दिवशी काय झालं, मी आणि कामाचा जबा बाहेर बसलो होतो, तर एक माणूस आला कुरमुरे. तुला कोणी सांगितलं माझ्या बापाला पैसे द्यायला? ठीक आहे, मी कसे देऊ त्यांना? त्यांना काय वाटेल? पुन्हा आणखीन वेगळे गैरसमज. मी खूप लहान आहे हो त्यांच्यापेक्षा. त्याला सांग ओमने पैसे दिलेत म्हणा. पैसे आत्ता पुरते पैसे ओमने दिलेत? हो. तुला कोणी सांगितलं माझ्या बापाला पैसे द्यायला? गुड मॉर्निंग ओम दादा. हे घे चहा. ऐक ना, काल मी ईशाताईकडे गेले होते ना रात्री जेवायला. मी आणि सागर दोघंही गेलो होतो. तर काय कमाल स्वयंपाक केला होता माहितीये का ईशाताईने. छोले भटुरे केले होते घरी आणि मस्त आले होते. पण अश्विनीताईने विकतच आणलं होतं चॉकलेट मूस, पण चांगलं होतं ते पण. आम्ही डान्स केला, गप्पा मारल्या, किस्से सांगितले एक. अरे धमाल आली. तू पाहिजे होतास माहितीये. जाताना जरा दार लावशील प्लीज, मी काम करतो. हे बघ ओम दादा, मला माहितीये तू असं का वागतोयस ते. मी आणि ईशाताई काल बोललोय याच्यावर, आणि माझं असं म्हणणं आहे की हा जोशी बोला. नाही मगाशी कामात होतो, तुमचा फोन नाही घेतला. हा तुमच्याच क्रॉसची तयारी करतो. हा बोला ना. कोणी सांगितलं? अहो नाही, करू दे ना, करू दे. अहो अदर साइड हे असेच प्रश्न निर्माण करणार. आपण लगेच गांगरून नाही जायचं. हो अर्ज दाखल करू दे, ज्युरिस्डिक्शनचा अर्ज दाखल करू दे, किंवा इतर CPCच्याही अंडर करू दे. मी लगेच त्यांचा अर्ज वाचून से दाखल करतो. हो आर्ग्युमेंटसाठी तयारी दाखवतो. हा ओके, क्लिअर ना सगळं? ओके. ओम दादा नाही मला या विषयावर बोलायचंच नाही. अहो कोर्टाला सुद्धा ते ऐकावं लागेल. त्यांना कळतं हे अर्ज जे काही असतात ते उगाच दाखल केले जातात केस प्रोलॉंग ओम दादा, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मला तुझं सगळं पटतंय आणि मी तुझ्या बाजूने. बाय. थँक्स. ईशा का सगळ्यांची चर्चा करते? चूक आहे ईशा. अप्रतिम अप्रतिम चहा बनवलायस तू धरा. सॉरी 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 सॉरी. अप्रतिम चहा बनवलायस मधु. तू अप्रतिम चहा बनवलायस. बढ़िया चाय बनाएंगे. हो ना? अरे मी चांगलाच चहा करते. अरे आपके चाय के तो दीवाने बन चुके हैं हम. नाही मी काय म्हणतो मधु, तू हे ऍक्टिंग बिक्टिंग सगळं सोडून दे आणि मस्तपैकी एक चहाची टपरीच टाकून दे काय.
वाटत आहे तुला? मधू, आज सूर्य परत लवकर उगवला वाटतं. धना, मी ना आता ठरवलंय रोज सकाळी मस्त लवकर उठायचं. बघू अजून किती दिवस उठतीये ते. हे काय चाललंय तुमचं? आणि काय ना, ती सकाळी लवकर उठली तरी तुला प्रॉब्लेम आहे आणि उशिरा उठली तरी प्रॉब्लेम. याला काय अर्थ आहे का? ती गावठी आहे रे, तिच्याकडे लक्ष देऊ नको. युजलेस. हे बरं, तू काहीतरी मला सांगणार होतेस. हं? काय झालं? हा, मला ना एक मस्त डिश शिकायची आहे ईशाताईसाठी. अरे काल आम्ही जेवायला गेलो होतो ना, काय स्वयंपाक केला होता माहितीये तिने, एक नंबर. मला तिच्यासाठी काहीतरी करायचंय. हं? मग काल खूप मजा आली. मग अरे बेकार मजा, खूप धमाल केली आम्ही. हे हो, ओमला आवडलं का तिच्या हातचं? हं? नाही म्हणजे आता आयुष्यभर तिला त्याच्या हातचं आणि त्याला तिच्या हातचं जेवायचं ना, म्हणून विचारलं. काल आलाच नाहीये ओमदादा तिथे. हो, काहीतरी झालं होतं. ते इकडे आले आणि कुठेतरी निघून गेले. हं? काय झालं? अरे ईशाबाईंनी, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. आता आम्ही तुमच्याच बद्दल बोलत होतो. भांडत जगायचं असेल तर मला तर नकोच आहे 100 वर्ष आयुष्य. आहेत का? जागे आहेत का? आहे खोलीत आहे, वाचतोय, पण मूड फार वाईट आहे. माझाही. करते सरळ मूड. मुद्दाम करतोयस का? अरे हाय, तू कधी आलीस? ईशा, काय फालतूगिरी आहे? मी काम करतोय ना. ओरडू नकोस. कामं मला येत, मी काय फुकट पडलेली नाहीये. मग जा, जाऊन कर काम. माझं डोकं खायला कशाला आलीस? तू का घाण बोलतोस माझ्याशी? मी बोलणार, मी असंच बोलणार खान. आणि याची सवय करून घे. आणि काय, गेले काही दिवस ना फक्त गोड गोड वागण्याची सवय झाली ना माझ्या. आता माझी ही बाजू सुद्धा बघ. काय आहे ना, गेले काही दिवस मी तुझा हाच मूड सहन करते सतत. आणि तुझा मूड सांभाळणं याच्या व्यतिरिक्त मला काही कामच उरलेलं नाही. नको करूस मग सहन. मी नाही सांगितलं माझा मूड सहन कर म्हणून. हा चॉईस तुझा आहे. ओके, म्हणजे सगळं माझ्यावर ढकलून तू मोकळा कसाही वागायला. प्लीज, ही फेकाफेकी आदळ आपण हे बंद कर. मला नाही चालणार हे सगळं. तू मला नाही सांगायचंस मला काय चालणार, तुला काय चालणार आणि मला काय चालणार नाही ते. तू मला न सांगता सगळ्या गोष्टी करतात ते चालतं ना तुला? माझ्या बाबाला पैसे का दिलेस? दिले. मग माझ्या नावाने का दिलेस? आय एम सॉरी, माझी चूक झाली. आता आता काय 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 काहीच नाही ना? काहीच वाटत नाही ना तुला? लपून माझ्या मागे या सगळ्या गोष्टी कर आणि त्याच्यात तुला काही चुकीचं वाटत नाही. मला नाही वाटत काही चुकीचं त्यात, कारण काही चुकीचं नाहीये त्यात. मीच द्यायला हवे होते खरं तर पैसे, आणि मी दिलेही असते, पण मला शक्य नव्हतं ते, म्हणून नाही जमलं. दत्ता भाऊंनी दिले मला पैसे आणि मला म्हणाले त्यांना हे नेऊन दे आणि सांग ओमनी दिलेत म्हणून. वा 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 वा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणखीन काय कटकारस्थानं चालली आहेत माझ्या मागे? बोल ना, बोल. गप्प का बोल. रणजित, हे दोघं इतके का म्हणतात? अरे ते काही नाही दादा, तसं काही फार. एक काम कर ना, तू माझ्याबरोबर कोपऱ्यापर्यंत चल. मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी, प्लीज. इडियट, काही काय बोलतोयस? इतके भांडतायत ते आणि तुम्ही सगळेच शांतपणे उभे राहिला नुसते. लेट मी सी. नाही जरा गप्प बस. काय म्हणणं आहे तुझं? इथे दिवसभर तुझ्या विरुद्ध कटकारस्थानं करत असतो आम्ही. दुसरे काही कामधंदे नाही येत आम्हाला. नाही, दुसरी काही सध्या कामं करताना दिसतच नाही आहेत ना तुम्ही. अच्छा, म्हणजे तू काय तो एक शहाणा? हा, आम्ही सगळे मूर्ख, आम्ही सगळे बिंडो. तू एक संत ना? तू कसाही वागलास तरी चालेल, पण आम्ही काही कमेंट करायची नाही त्याच्या अगेन्स्ट. इथले अर्धे लोक ना ओम, तू ओरडशील, तू रागवशील म्हणून घाबरतात तुझ्याशी काही बोलायला. तुम्ही माझ्यावर कमेंट करू शकत नाही कारण मी चुकीचं वागतच नाही. हो का? आणि तोंडावर माझा जेव्हा फोन कट करतोस तेव्हा रे, तुला माहितीये मला बाकी काही बोललेलं चालतं, पण फोन तोंडावर कट केलेला मला नाही आवडत. पण नाही, तू तेच करतोस. मागे एकदा ग्रीन रूफ मध्ये मी तुझी वाट बघत बसले होते तेव्हा तेच केलं होतंस तू. काढ
सगळं जुनं उकरून काढ. आपल्या नात्याचा इतिहासच उपास ना, आणि मग मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कर. मग तू काय करतोयस वेगळं? तुझ्या बाबाला आयुष्यभरासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलाच आहेस तू. त्यांचा माणूस म्हणून तरी विचार करायला तयार आहेस का तू? हो? इथे मग मी तुझ्याशी बोलते. ईशा मला खाऊ नको. ईशा 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 प्लीज स्टॉप इट यार. बास कर आता. का? आता मला मारावं असं वाटतंय तुला? मार ना मग. मला मार. त्या तुझ्या बाबाला मार. इथे सगळे जे तुझ्या भल्याचं बोलतात त्यांना मार. हो म्हणजे- मारीन मी सगळ्यांना मारीन मी मारून टाकीन. कोणी नकोय मला माझ्या आयुष्यात आता. काय ना हो, इतकी सूडबुद्धी असलेल्या माणसावर मी प्रेम करते. अरे यार, त्यांना त्रास होतोय त्याचा आनंद कसा होतो तुला? मला लाज वाटते. लाज वाटते मग नको करूस माझ्यावर प्रेम. मी ना अत्यंत विकृत, नालायक, हलकट, इगोइस्टिक माणूस आहे. नको करूस माझ्यावर प्रेम. कुणीच करू नका माझ्यावर प्रेम. माझ्या बाबाला पैसे देते माझ्या नावाने, माझ्या मागे. माहिती आहे ना मला तो आवडत नाही. हजारदा मी ऐकलंय तुला तो. ओ बस प्लीज, काय झालं आता? काय झालं सांगा ना. का गप्पा बसू? का संपले मुद्दे तुझे? प्लीज थांबव हे सगळं आता. बाबा, आय एम सॉरी. प्लीज तुम्ही हे ऐकू नका. याचं डोकं फिरलं. याला नाही कळत हा काय बोलतो. तुम्हाला खूप त्रास होईल. प्लीज तुम्ही नका ऐकू. नाही ऐकू दे ना त्याला. तो या घरात आल्यामुळे काय काय प्रॉब्लेम झाले ते कळू देत ना त्याला. गप्प बस ना. नाही गप्प बस वगैरे बाजूला ठेवा आता. मला तुझ्यासारखं आडून नाही वागता येत. कोर्टात सुद्धा माझी हीच पॉलिसी आहे, समोर उभा करून फायर करायचा. ऐक तू या घरात आल्यामुळे काय प्रॉब्लेम झाले ते ऐक. मी तुला काही पैसे वगैरे दिलेले नाहीयेत. दत्ता भाऊंनी तुला पैसे दिलेत, कारण मला तुझ्या कुठल्याही प्रॉब्लेम्स मध्ये इंटरेस्टच नाहीये. कारण मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नव्हता आणि नाहीये. तू मला जे काही येऊन थँक्स वगैरे म्हणालास ना, ते तसं काही नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल ना की मी मेणासारखा विरघळून गेलो, तर तसं अजिबात नाहीये. या घरात सगळं सुरळीत चाललंय, आता सगळं पहिल्यासारखं छान छान होईल, तर तसं अजिबात काही नाहीये. या घरात काही सुरळीत चाललेलं नाहीये. मी तुझ्यावर काही उपकार केलेले नाहीयेत, त्यांनी उपकार केलेत तुझ्यावर. मी एकच उपकार केलाय तुझ्यावर, या घरात तुला ठेवून घेतलंय. खरं तर तुला बाजूच्या पोलीस स्टेशन मधून हवालदाराला बोलून ना या घराच्या बाहेर हाकलून द्यायला हवं होतं. स्टॉप इट. आता एक शब्द जरी आणखीन बोललास ना तू, तर मी तुला सोडून जाईन. बाबा आय एम सॉरी रे. बाबा आय एम सॉरी. माझं चुकलं यार. मी खूप वाईट वागलो ना तुझ्याशी. खूप छळ केला तुझा. मी गेले काही दिवस कसा बोललोय तुझ्याशी, कसं वागवलंय मी तुला. आय एम सॉरी. मला प्लीज माफ कर ना. यापुढे मी तुझ्याशी असं नाही वागणार. खरंच खूप छान वागेन मी तुझ्याशी. आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. ओके झालं, ठीक आहे, डन. नाही मी तुला पैसे हवेत ना, मी देतो तुला पैसे. खरंच तुला जितके हवेत ना तितके मी पैसे देईन तुला. यापुढे माझ्याकडनं जितकं शक्य होईल तितकं सगळं देईन मी तुला. तू एक काम कर ना, तू हे घर तुला तुझ्या नावावर हवंय का? मी देतो तुला करून. आजीने जे जे काही माझ्या नावावर केलं मी सगळं द्यायला तयार आहे तुला. खरंच माझी सगळी प्रॉपर्टी घेऊन टाक, मला काही फरक पडत नाही ते केल्याने. कारण ईशा माझं सर्वस्व आहे रे. तुझ्याशी मी जर नीट नाही ना वागलो तर ईशा मला सोडून जाईल, आणि मला ते नको आहे रे. माझ्या मनात नसताना मी तुझ्याशी नाही ना चांगला वागलो तर ईशा मला सोडून जाईल. मला ती सारखं ती धमक्या देते, मला सोडून जाईल. आणि मग मी तिच्यावर रागवतो. आणि मग ना गेले काही दिवस आमचं खूप छान हेल्दी रिलेशन होतं रे, ते आता स्पॉइल व्हायला लागलंय. का? कारण मी तुझ्याशी नीट वागत नाही म्हणून. तुझं काहीच चुकलेलं नाही अरे. मीच मूर्खासारखा वागतोय तुझ्याशी. थँक्यू सो मच. माझं बालपण तर तू खूप वैभवशाली केलंच आहेस,
आता माझं भविष्यही त्याच दिशेने चाललंय. उपकार आहेत तुझे माझ्यावर. आय लव्ह यू. मला ना आता खरं तुला येऊन घट्ट मिठी माराविषयी वाटते. हे थांब ना. अरे ऐक ना, माझे खूप माझे नाही तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. खूप खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. ऐकलंस का रे? मी इथे बसू का जरा वेळ? अरे बस ना. काय काय होतंय? काका त्यांचं औषध. आलो आलो घेऊन येतो मी. I'm okay. All right. Thank you very much. Thank you. तू बस बस. बाबा काही बोलू नकोस ईशा. बोलून काहीही उपयोग नाहीये. मी माफी मागते ओमच्या वतीने तुमची. आणि आय एम सॉरी. म्हणजे प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ या सगळ्या बाबतीत. पण मला दत्ता भाऊनेच इन्सिस्ट केलं होतं की आम्हाला कळत होतं तुमची अडचण खूप जेन्युइन आहे, पण तुमचा स्वाभिमान दुखवायचा हेतू नव्हता आमच्या मनात. आणि तुम्हाला असं कळलं असतं की ते पैसे त्यांनी दिले तर तुम्ही घेतले नसते, म्हणून आम्ही. दत्ता भाऊ कोण आहे ते? दत्ता भाऊ काय संबंध आहे माझा यांच्याशी? असं एका अनोळखी माणसाकडून पैसे घेणं नाही पटत. नॉट फेअर ईशा. आय एम सॉरी. मला प्लीज माफ करा. रिअली सॉरी. ईशा हात काय जोडते सगळं तू? आणि हे पुन्हा पुन्हा सॉरी म्हणणं थांबव प्लीज. आणि तू जा बघू इथून. अगं ओमनं तुला इथं पाहिलं तर पुन्हा चिडेल तो. म्हणजे माझ्यामुळे तुमच्यात अजून एक भांडण होईल. प्लीज गो.
नाही तो नंतर सांगते, मला एक वेगळं आठवलं आता. अगं त्या दिवशी काय झालं पण आधी आपण जेवूया का? मला खरंच खूप भूक राहील. अगं ऐक ना, सांग सांग तू सांग. बघ ना, तू मध्ये मध्ये सॉरी सॉरी. बर बोल. तू मध्ये मध्ये इंटरफेअर करू नकोस. मला सुचलेलं सगळं मी विसरून जाते. बरं तू बोल. काय त्या दिवशी काय झालं, मी आणि कामाचा जो बाहेर बसलो होतो, तर एक माणूस आला कुरमुरे. तुला कोणी सांगितलं माझ्या बापाला पैसे द्यायला? ठीक आहे, दोन टाक.